यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। धक्कादायक आहे, अशी घटना होणंच चुकीचं आहे आणि मला वाटतं की आता सगळे आरोपी पकडलेले आहेत, सक्त कारवाई होईल अशी मला आशा आहे। साहेब, हे आरोपी पकडले असले तरी ते तळेगावमध्येच 7 दिवस होते बिर्याणी खात असलेला व्हिडिओ आहे तो समोर आलेला आहे। आपण गृहमंत्रीपद सांभाळलेलं आहे, पोलिसांचे फेल्युअर म्हणायचं का? त्याच भागात असून सुद्धा सापडत नव्हतं। थोडंसं पॉलिटिकल नेक्सस असल्यावर थोडासा डिले हा अपेक्षित करत जावा। आता तुम्ही पण त्याला काही इलाज नाही। काल माळेगावला एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमात अजितदादा माझा काही संबंध नाही असं सांगत असताना तिथं हसले, समोरची लोकसुद्धा हसली। एवढ्या गंभीर प्रकरणावर अशा प्रकारे उपमुख्यमंत्री अजितदादांनी हसावं हे बरोबर आहे वाटते का आपल्याला? मी पाहिलं नाही की नक्की एक्झॅक्टली त्याचा रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट काय होता, त्याच्या आधी नंतर काय ते बोलले, पण शेवटी हेही लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या घरातली घटना घडली तर आता अनेक जण सगळ्याच राजकारण्यांच्या बरोबर संबंधित असतात। त्याच्या घरातल्या घटनेवर माझं कोणतं नियंत्रण नसतं। त्यांनी त्या व्यक्तीने त्याच्या सुनेला त्रास दिला, ती अगदी आत्महत्येपर्यंत किंवा तिचा मृत्यू झाला, ही घटना त्याच्या घरातली झालेली आहे आणि ठीक आहे, अनेकांबरोबर फोटो असतात, पण राजकारणी किंवा जो कोणी पदाधिकारी आहे तो सांगत नाही की बाबा हे असं करा आणि तसं करा, त्याचं प्रोत्साहन नसतं। फक्त एकदा गुन्हा झाला की त्या गुन्हेगारांना या सगळ्या राजकारण्यांनी पदावर बसलेल्या लोकांनी मदत करू नये एवढी माफक अपेक्षा आहे। आता त्यांच्या घरात काय घडले याला अजित पवार जबाबदार असू शकतात असं मला वाटत नाही। त्या प्रकरणाची संबंधित भाषण करत होते की माझं त्या प्रकरणाशी संबंध नाही, मी लग्नाला गेलो होतो, पण त्याच्यानंतर जी भूमिका मांडली त्यामध्ये मांडत असताना मात्र तोच विषय धरून असताना ते मी बघितलं नाही एक्झॅक्टली हास्य का झालं हे मी बघितल्याशिवाय त्याच्यावर कॉमेंट करणं योग्य नाही। हो, 35 दिवस झालं चार्जशीट दाखल झालेली नाही। आता 7 वर्षाच्या आत एखाद्या सुनेला त्रास झाल्यावर आपल्याकडे अतिशय कडक कायदा आहे, सगळ्यांना अटक होणे हा भाग आहे। काही सुनेच्या अंगावर काही जखमा आढळल्या, त्यामुळं ही चौकशी केली पाहिजे की हा खून आहे का ही आत्महत्या आहे, याच्या खरं मेरिटनं याच्यावर पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे आणि हे खात्री केली पाहिजे की मृत्यू कशामुळे नेमका झाला। यासाठी त्या कुटुंबियांनी दिलेला छळ केलेला यासाठी जी कलम आहे त्या बाबतीत त्याचा पुरेपूर वापर केला तर या सर्वांना शिक्षा होऊ शकते। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।